बघतो आता पैशाचं काय करायचं ते, पण तुम्ही दोघं बी नीट सावध राहा. पियशिली तू पाक्या, जरा काळजी घे. गोरपडे, मी सांगितल्याशिवाय टाण सोडायचं नाही. नाही नाही साहेब, अजिबात सोडत नाही. पण मी सांगितलेली एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा बस. दे चल. भाई जरा सांभाळून बरं का. बघतो माझं मी काय करायचं ते सांभाळून. निघूया. हो निघूया. काय ग, कुठे निघालीस? गच्चीत चाललीये. कशाला तर एवढी दगदग करायची? रोपांना पाणी घालायचं होतं ना म्हणून. आता वनिता आली ना की तिला सांगते मी. मीनाक्षी वहिनी, तुम्ही इथे काय करायला? इथले गोखले बाई तुमच्या ओळखीचे आहेत का काय? हा? ए वनिता, अगं मीनाक्षी तिच्याच घरी आहे. तू आत्ता आलीस गोखलेबाईंकडून इथे, तेही उशिरा. काय का तुला आजकाल रोज रोज उशीर व्हायला लागला त्यांच्याकडून यायला? अहो असं काय बोलायला तात्याबाई? मागच्या शनिवारी नाही का मी टायमावर आलते. आठवड्यामध्ये फक्त काय शनिवारच असतो का ग? बाकीच्या वारांचं काय? आणि आज उशीर का झाला ते सांग आधी मला. अहो आता काय सांगू आत्याबाई? अहो गावावरनं माझा भाऊ आलाय. गावाकडे लई मोठा माणूस आहे तो, आणि येताना लई मोठी गाडी बी घेऊन आलाय. हा, तुझं गाडी पुराण ना बस झालं बरं का. आता घरी गेलीस ना की त्या गाडीतून अख्खं ठाणं हिंडून घे. माझं काही म्हणणं नाहीये बघ, पण आता पटपट कामाला हात चालव. हा हा हा, बोला. कुठून कामाची सुरुवात करून बोला. पहिल्यांदा ना टेरेसवर जायचं. हा सगळ्या रोपांना पाणी घालायचं. हा ते काम झालं की ये खाली, मग पुढचं काम सांग. हा, आत्ता करते बघा. पत्ता पत्ता बूटा बूटा हाय हमारा. काय ग, तू काय इथे अशी तपश्चर्याला उभी असल्यासारखी उभी राहिली आहेस? हा, चल पटकन बसून घे, तुझ्यासाठी खायला घेऊन येते मी. तुझ्या आवडीचा शिरा केलेला आहे. वास मस्त येतोय. हो ना. भरपूर खा. ठीक आहे, सप्त घे, आणि ते झाल्यानंतर व्यवस्थित औषधं घ्यायची. डॉक्टरांनी सांगितलेली. काय ग, कसं झालाय? अगदी करेक्ट. आईला पैसे तर आपण खरं इथे घेऊन आलोय, आणि या बांगल्यात पैसे लपवणं जरा रिस्कच आहे. विक्रम शेठ आपल्याकडे दुसरा पर्याय बी नाही. या स्वतःचं नाव चला आतमध्ये. स्वर्गवासी न्यायमूर्ती अविनाश परांजपे, न्यायमूर्तीच्या घरातच हवाल्याचे पैसे. न्यायाधीश तेजस,
बॅग कसली रे ही? ते मला गरज होती बॅगेची, सो विकत घेतली आता. हो का? छान आहे. थँक्यू. कलर पण छान आहे. थँक्यू व्हेरी मच. माझा फेवरेट कलर आहे. काय हो, बॅग आत्ताच घेतलीत ना? हो. हो, म्हणजे रिकामीच असेल. नाही हो, पण मग असं वजन असल्यासारखी का उचलली आहेत म्हणून विचारलं. नाही, काय हो, बोला ना. हो, म्हणजे मीनाक्षी बरोबर बोलतीये. जड आहे का ती? ते ऍक्च्युली मी बाहेर गेलो होतो ना, तिथे मला व्यायाम वर्कआउट करण्यासाठी डंबेल्स आणलेत. ते सुद्धा यातच टाकलेत, बरं. त्यामुळे अशी जड दिसतीये. असं आहे का? बर. असंच आहे. बरं, आता तुमच्या चौकशा झाल्या असतील तर मी माझ्या रूम मध्ये जाऊ का? बॅग खूप जड आहे ना, हात दुखेल. हो हो. आणि नाश्त्याला लगेच ये, हं? आम्ही वाट बघतोय. ओके, आलोच. त्या पक्यानं टांग दिली म्हणून पैसे आणलेत घरी, पण लपवायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे. पैसे अशा ठिकाणी ठेवले पाहिजे की कोणाच्या नजराला नाही आलं पाहिजे आणि संशय बी नाही आला पाहिजे. ही बायको वास घेत 100% वर येणार. आधीच वास आलाय बी तिला. त्याला विक्रमराव, तू आता कुठं ठेवायची बॅग? कुठं? दिखता है पहली वनिता, किचन मधली कामं झाली तुझी? नाही अजून. किती वेळ आहे अजून? येळ लागल. तुम्हाला काय काम आहे का? हो, ते तेजस भाऊ आहेत ना, त्यांची गेस्ट रूम आहे, त्याची साफसफाई करायची आहे. बरेच दिवस साफसफाई झाली नाहीये ना. हा, इथलं काम झालं की पटकन जाऊन साफ करून घे. हा, काय टेन्शन घेऊ नका. चकाचक रूम साफसफाई करून टाकते बघा. आजकाल बघत असते मी, सारखी धावपळ चाललेली असते बरं का तुझी. हा, कसं असतात काही बिझनेस सुरळीत सुरू होण्यासाठी ना आधीची धावपळ गरजेची असते, आणि धावपळ माझ्या बिझनेसचाच पार्ट समजा. त्यातलं मला काही विशेष कळत नाही, पण फक्त तब्येतीची काळजी घे एवढंच म्हणायचंय मला.
आत्याबाई, आज मैं ऊपर आसमान पे. हिला आज सकाळपासून काय झालं काही कळत नाही. स्वारी आज भलतीच खुशीत आहे. काय झालंय काही कळत नाही. म्हणजे भाऊ सोलापूरवरून आलाय असं म्हणत होती. पण भाऊ आलाय म्हणून एवढा आनंद झालाय. कमाल आहे बाबा. गोरपडे पाक्या बरोबर राहा. नाही नाही साहेब, मला कशाला उगीच तार करताय. अरे असं बी बाबा तुझं ठाण्यात तिथं राहायचं ठाव ठिकाणा नाही ना. मग राह की पाक्या बरोबर. अहो असं का म्हणताय? माझी बहीण आहे ना ठाण्यात. जोपर्यंत तुमचं काम होत नाही मी तिच्याचकडे राहणार आहे. वनिते, लय काम करावं लागल. काय अवस्था करून ठेवली. काय करून ठेवले. नुसती धूळच आहे. या खोलीला वरच्या वर साफ करून चालणारच नाही. कोपऱ्या कोपऱ्यातून साफ करावं लागल. नाहीतर ती आत्या बाई आहे ना, ती मला जिने बी नाही देगी ना मरणे बी नाही देगी. मधल्या मध्येच लटकवून ठेवल. वनिते, दुनिया में रहना है तो काम कर प्यारे. आज जोड़े सभी तो सलाम कर प्यारे. तेजस, आलात पण तुम्ही? घ्या, नाश्ता करून घ्या. हा, मी चहा आणते तुमच्यासाठी. साखर थोडी कमी. घ्या चहा. अहो घ्या, आहे कप मध्ये चहा. अहो नाश्ता तर करा. नाही ना ग. ठीक आहे, चहा पी. अर्धा थोडं तरी प्रेम वाटेल माझ्याबद्दल. काय करतेस इकडे? साफसफाई करायले दिसत नाही होय? कोणी सांगितलं तुला? हे काही एवढं महत्वाचं नाही, पण साफसफाई करायला सांगितली हे मात्र खरंय. एकदम 100%. आणि हे पण सांगितलं का ही रूम आहे ना, लई दिवसापासून साफच केलेली नाही. समजा झालंय, फक्त यो एक कोपरा राहिलाय. तेवढं 5 मिनिटात करते बघा. हा, नाही, माझी मी करतो. अहो तेजस भाऊ, मला ज्याने कोणी हे काम सांगितलंय खाली गेल्यावर तो मला विचारलंच ना, वनिता हे काम केलंस का, रूम साफ झाली का, कोणी केलं? मग मी काय सांगायचं? त्यांना सांगायचं
वनितानी रूम साफ केली. हं? अप्पर जा जा म्हटलेलं कळतं का? घ्या जरा तुम्हीच. ही बॅग आहे ना, मी कुठंतरी बघितली वाटतं. आता आठवलं तर शपथ. हा पिक्चर मध्ये काम करते. जा हे घेऊन जा. धर जा 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 चल. करा तुम्हीच. या समद्या बायकोनच काड्या केलेल्या असणार आहेत या चिनपाटीला इथं पाठवून. आई बनी नुसतं काढून गेली, टाकणार कोण? ही गेम बायकोचीच असणार आहे. लय प्रश्न पडतात ना बायको तुला. तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे आहेत ग बायको. आपणच विक्रम आहे ना, आपणच याताळ. गुड्डू बघितलंय, गुड्डू बघितलंय. हे का झालंय आता. गुड्डू बघितलंय तू आहेच. गुड्डू बघितलं होतं. वनिता, हा काय बडबडतीयस? अहो ही तर माझंच मला काय कळणं झालंय. तर तुम्हाला काय सांगू वहिनी. तुला त्या तेजसरावांची रूम साफ करायला सांगितली होती. ते काम तरी न विसरता केलंयस का? अहो ते काम तर कवाच झालंय. पण वहिनी मी त्यांचाच विचार करत होते बघा. त्यांचा काय विचार करायचा? हे भाऊ काहीतरी चक्रम आहेत का? काय म्हणालीस तू? चक्रम की विक्रम? अहो काय वहिनी जोक करायलाय. चक्र माणसाला कोणी विक्रम म्हणतं काय? चक्रमच आहेत ते. तुम्ही काय म्हणले? जा आणि त्यांच्या रूमची साफसफाई कर. मी साफसफाई करत होते तर मागून आले घाई घाई आणि मला ओरडायच लागले. ए ही तो काय करतेस? कुणी सांगितली रूम साफसफाई कराया? मग तू काय म्हणालीस? मी काय म्हणणार? तेच म्हणले मी माझ्या रूमची साफसफाई करेन. तुझा हे म्हणजे असं झालं ना का घरात नाही दा ना आणि मला रावसाहेब म्हणा. माझं चुकलंय काहीतरी. मला हे म्हणायचं होतं का ज्याचं करावं भलं ते म्हणतोय माझंच खरं. आणि कसं असतं वहिनी, जिथं आपल्या कामालाच काही कदर नाही तिथं शब्दाला काय असणार आहे नाही का. जाऊ दे चक्रम कुठचा. ओके बाय. मीनाक्षी झालं का? चल आपल्याला डॉक्टरकडे पोहोचायला उशीर होईल नाही तर. लवकर.
अभि मी तयारच आहे, तुम्ही व्हा पुढे, गाडी काढा, मी आलेच. अगं पण गाडी काढा ना, मी पर्स घेऊन आले. लवकर या, नाही तर उशीर होईल आपल्याला. आले. हो. ते या ना. तेजस, काही काम करत नव्हतास ना? नाही, जरा बेडशीट लावत होतो. हो का? अरे मग मी करते ना मदत तुला. नाही आत्याई, बोला ना तुम्ही. अरे असं कसं? अरे सगळ्या बाजूने बाहेर आली, बेडवर अंग टाकलंस ना. हो, राहू द्या आत्याई, मी करेन मॅनेज. बरं, कशासाठी आला होता बोला ना. अरे हो, या सगळ्या गडबडीत ना मी ज्या कामासाठी आली ना ते सांगायचीच विसरले बघ. काय ना, मीनाक्षीला ना गुलाबजाम खावेसे वाटतायत. आता आम्ही काय रे, आम्ही नेहमी सारखे गुलाबजाम करणार, पण म्हटलं डोहाळे लागलेत ना तिला, काहीतरी स्पेशल गुलाबजाम केले पाहिजे. आणि तू शेफ आहेस, म्हणजे तुला 3-4 प्रकारचे गुलाबजाम तर नक्की माहिती असतील, हो की नाही? हो मग मला ते ड्रायफ्रूट वाले शिकव ना गुलाबजाम. हो आत्याई, एवढं काय. एक काम करा, तुम्ही ती बेसिक जी तयारी असते ती करून ठेवा. मी खाली येतो आणि सांगतो तुम्हाला कसं करायचं आणि काय करायचं ते. बर चालेल, ये हं लवकर. हा.